तर विरोधकांच्या टीकेला सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिलंय तेही पाहूयात। मला असं वाटतं ताई माझ्यापेक्षा मोठ्या आहेत, मी त्यांच्या काय बोलतील त्याच्यावर मी काय बोलणार नाही, पण पुण्यातल्या आत्ताची परिस्थिती ताईंना आपण आठवण करून देऊ। त्यांच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही राज्यात होता, देशात होता, केंद्रात होता, त्यावेळेची परिस्थितीपेक्षा शेतकऱ्यांवरती तर गोळीबार तर नाही केला आम्ही, इथं झाला नाही, जीव घेतले शेतकऱ्यांचे आपण। आणि मला असं वाटतं की त्यावेळची परिस्थिती आत्ताची परिस्थिती बोलायला गेलं तर खूप निघेल। आम्ही व्यक्तिगत बोलत नाही, आम्हाला व्यक्तिगत बोलायचं नाही, पण एवढंच आम्ही सांगतो की या देशातली जनता आता त्याला कळतं की हे विकासाला मत देतात। एकही बॉम्बस्फोट या देशामध्ये झाला नाही, सर्वसामान्य माणसाला कळतं। म्हणून मग शाहरुख खानच्या घरासमोर झालेला गोळीबार समर्थन नाही। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर तो शासन त्यांच्या पद्धतीने कंट्रोल करत असतं। आजकाल तर पोलीस डिपार्टमेंट इतकं सतर्क झालेलं आहे, त्याची प्री सूचना जरी नाही मिळाली आणि घटना घडली तर काही फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये त्याचा शोध लागतो। आणि त्यामुळे घटनेचं समर्थन नाही, पण त्यामुळे लगेच सरकारला भान नाही असं म्हणलं गेलं। त्या संदर्भात पोलीस तपास करता आहेत। ज्यावेळेस त्या संदर्भात योग्य माहिती मिळेल त्यावेळेस माहिती दिली जाईल। मला असं वाटतं की त्याच्यावर कुठली अटकलबाजी करणं योग्य नाही। आमच्या सरकारच्या काळात देवेंद्रजींचं जे खातं त्याचं नेतृत्व गृह खातं आमचे देवेंद्रजी करतात, त्या काळामध्ये कन्व्हिक्शन रेट बघा किती वाढलेला आहे। म्हणून ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ना संजय राजाराम राऊतनी पहिलं स्वतःच्या सरकारच्या काळात काय रुग्णाखाली आग लागली ह्यावर बघावं। मुकेश अंबानीजींच्या बाहेर जसं झालं, आम्ही सलमान खानच्या घराच्या बाहेर करण्याची कोणी हिंमत पण करणार नाही। आणि ज्यांनी पण ती फायरिंग केली होती त्याला निश्चित शिक्षा होईल एवढा विश्वास मी सांगतो।